नमस्ते. काल आपण बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय, त्याच्या परिभाषा कुठल्या आहेत आणि त्याच्यामधला प्रमुख भेद काय आहे किंवा फरक काय आहे हे मुद्दे पाहिले होते. आज आपण असं बघणार आहोत की बचतीचे लाभ काय आहे किंवा बचतीचं महत्त्व काय आहे. त्याच्यापूर्वी मला असं सांगायचं आहे की जेव्हा झूम मीटिंगची लिंक तुम्हाला पाठवली जाते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जॉईन होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी तुमचा अँड्रॉईड मोबाईलमध्ये झूम ॲप डाउनलोड करून घ्या आणि प्रत्येक वेळी तुमच्या लेक्चरची झूम मीटिंग तुम्ही जॉईन करायला पाहिजे. कारण झूम मीटिंगमध्ये आपल्याला 30 ते 40 मिनटं मिळतात आणि असं व्हिडिओ रेकॉर्डेड फक्त 10 मिनटं आपल्याला मिळतात आणि मोबाईलची तेवढी माझ्या कॅपॅसिटी नाही आहे. त्यामुळे झूम मीटिंग प्रत्येकाने जॉईन करणं आवश्यक आहे. असो, ठीक आहे. आता 10-10 मिनटाच्या ज्या या व्हिडिओ रेकॉर्डिंग जे पाठवले जातात त्याचाही तुम्ही बारकाईने अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा आणि त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवा, जेणेकरून मला नक्की लक्षात येईल की तुम्हाला मी पाठवलेलं समजत आहे किंवा मला कुठला मुद्दा अजून जास्त स्ट्रेसफुली तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आपण आज बचतीचं महत्त्व किंवा बचतीचे लाभ कुठले कुठले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बचतीचं महत्त्व कुणाकुणाला आहे? साहजिकच एखाद्या कुटुंबातील व्यक्ती जर बचत करत असेल, पैसा मागे टाकत असेल तर तो लाभ त्या कुटुंबाला आणि त्या व्यक्तीला नक्कीच मिळणार आहे. आणि व्यक्ती हा कुटुंबामध्ये राहतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असं आपण म्हणतो. व्यक्ती हा कुटुंबामध्ये राहतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने केलेली बचत किंवा एखाद्या कुटुंबाने केलेली बचत किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांनी केलेली बचत ही त्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य निर्माण होतं आणि बचतीच्या पैशामुळे हे शक्य होतं. आज माझ्याकडे जेवढे पैसे आले तेवढे मी जर खर्च केले तर पुन्हा उद्याचा प्रश्न आहेच किंवा पुढच्या महिन्याचा प्रश्न आहेच. बचत केल्यामुळे या मुद्द्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत नाही. आपल्याला आर्थिक स्थिरता लाभते आणि आपण मानसिक स्थिती आपली शांत होते. किंवा कधी कधी असं पण होतं की नोकरीमध्ये काहीतरी समस्या निर्माण होते, उत्पन्न मिळवण्याचा मार्ग बंद होतो आणि अशा वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये बचत केलेला पैसा त्या कुटुंबाला कामाला येतो. दुसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की शारीरिक असमर्थता जेव्हा असते, बघा एखादा कमावता व्यक्ती किंवा कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कमावता जो पण व्यक्ती आहे त्याला जर अपघात झाला किंवा आकस्मिक दुर्घटना किंवा अपघात असं काहीतरी होऊन त्याला तो बळी पडला किंवा मृत्युमुखी पडला आणि घरामध्ये येणारी कमाई बंद होते आहे असं जर लक्षात आलं तर त्यावेळी बचत केलेला जो पैसा हाताशी असेल तर त्या कुटुंबाला नक्कीच थोडासा त्याचा हातभार बचतीच्या पैशाचा लागू शकतो. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की वृद्धावस्था आहे किंवा निवृत्तीची अवस्था आहे किंवा कौटुंबिक जीवनचक्राची संकुचित अवस्था आहे. वृद्धावस्थेमध्ये काय होतं, नोकरी असेल तर तुम्ही निवृत्त होता 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी किंवा 65व्या वर्षी. जे काही शासकीय किंवा त्या पद्धतीचे कंपनीतले, कारखान्यातले किंवा संस्थेच्या नियमानुसार तुमच्या वयाची तितके वर्ष पूर्ण झाले की तुम्ही निवृत्त होता. त्यानंतर कौटुंबिक जीवनचक्राची संकुचित अवस्था आपण म्हणतो. संकुचित म्हणजे काय की जेव्हा सगळ्या अपत्यांचं लग्न कार्य झालेलं असतं आणि ते आपल्या आपल्या ठिकाणी नोकरीला गेलेले असतात. मुली असतील तर त्या लग्न होऊन सासरी जातात, मुलं असतील तर ते नोकरीच्या गावाला आपला परिवार घेऊन गेलेले असतात आणि शेवटी पुन्हा हजबंड आणि वाईफ किंवा पती आणि पत्नी हे दोघंच राहिलेले असतात. तर कौटुंबिक जीवनचक्राची संकुचित अवस्था आहे की जेव्हा तुमचं शरीर काही काम करण्यासाठी असमर्थ असतं, तुम्हाला काही रोग झालेले असतात जसं की BP आहे, शुगर आहे किंवा अजून काही असेल आणि हाताशी नोकरीचा येणारा नियमित पैसा नसतो. तरुण मुलांचाही आधार असतोच असं नाही, कारण त्यांना त्यांचा परिवार तिकडे चालवायचा असतो आणि अशा वेळी हा बचतीचा जो पैसा आहे तो त्यावेळी वृद्धावस्थेमध्ये किंवा कौटुंबिक जीवनचक्राच्या संकुचित अवस्थेमध्ये किंवा निवृत्तीच्या अवस्थेमध्ये जेव्हा नियमित पगार कमी झालेला असतो आणि
1/3 इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसा दर महिन्याला मिळत असतो. अशा वेळी बचतीचा पैसा हाताशी असेल तर निश्चितपणे त्या कुटुंबाला मदत होते. पुढचा मुद्दा असा सांगता येईल की आकस्मिक संकट जर असतील तर त्यावेळी कुठलीही आकस्मिक जसं की आजारपण आहे किंवा अपघात आहे किंवा कोणाचा तरी मृत्यू आहे, तर अशा वेळी जेव्हा आपल्याला कुणाला तरी पैसे मदत करायचे असतात, जवळचेच नातलग असतात आणि त्यांना आपल्याला पैसे द्यावेसे असं वाटत असतं, किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला अशा एखाद्या अडीअडचणीला तोंड द्यायचं असेल, तर अशा वेळी हा बचतीचा पैसा जो आहे त्याचा नक्की वापर होतो आणि दुसरा कुठला तरी सावकार गाठण्याची गरज त्या कुटुंबावर येत नाही. त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी काही दुर्घटनेशी रिलेटेड आहेत असं काही नाही आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये काही मंगल प्रसंग असतात किंवा काही सणवार असतात किंवा काही मुलामुलींचं काही यश असतं ते साजरं करायचं असतं, काही धार्मिक समारंभ असू शकतात, उत्सव काही असू शकतात, लग्न कार्य असू शकतात किंवा वेगळे वेगळे काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये अजून कुठेतरी पुढे जायचं असेल मुलांना मुलींना आणि त्याची पण मोठी रक्कम फीस म्हणून भरायची असेल, तर असे प्रासंगिक खर्च जे कुटुंबामध्ये राहणाऱ्या त्या कुटुंबाला येऊ शकतात ते अचानकच आलेले असतात आणि त्या प्रसंगानुसार ते पूर्णही करावे लागतात. अशा वेळी बचतीचा पैसा जर हाताशी असेल तर त्याची मोठीच मदत त्या कुटुंबाला होते असं आपल्याला लक्षात येतं. पुढचा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की सामाजिक प्रतिष्ठा. सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे काय, तर समाजामध्ये साहजिकच आपण असं म्हणतो की किती गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही करायचा. असं जरी म्हटलं तरी समाजाच्या प्रचलित धारणेनुसार श्रीमंत व्यक्तींना थोडासा मान मिळतोच जास्त असं आपल्याला दिसून येतं. तर ही जी सामाजिक प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या श्रीमंतीमुळे, त्यांच्याकडे असणाऱ्या बँक बॅलन्समुळे मिळते असं आपल्याला सांगता येईल. आणि बचतीचा पैसा अशा रीतीने तुम्हाला तुमचं सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मदत करतो असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे द्रव्यार्जनाचं साधन म्हणून. बघा, कधी कधी असं होतं की बचतीचा पैसा आहे एखाद्या व्यक्तीकडे, तो पैसा एखाद्याला व्याजाने दिला जातो आणि त्या पैशावर पैसे कमावले जातात आणि अशा रीतीने बचतीच्या पैशांवर पण सावकारी उद्योग करणारे बरेच जण असतात आणि अशा पद्धतीने त्या पैशाचा उपयोग ते एक पैसे मिळवण्याचं साधन म्हणून करतात. त्याच्यानंतर मौल्यवान किंवा किमती वस्तूंची खरेदी आहे की जी एक रकमी आपण करू शकत नाही किंवा आपल्याला आत्ता वाटलंय आणि आपल्याला ती खरेदी करायची आहे तर आपण ती करू शकत नाही. त्यासाठी बचत करून तेवढी मोठी रक्कम जमवणं सहज शक्य आहे आणि अशा रीतीने ते पैसे आपल्याला त्या खरेदीसाठी, जसं की सोन्याची खरेदी आहे, घराची खरेदी आहे, फ्लॅटची खरेदी आहे किंवा अजून शेती किंवा अजून कुठल्या एखादी गाडी किंवा वाहन, या सगळ्या खरेदींसाठी बचत केलेला पैसा, साचवलेला पैसा उपयोगी पडू शकतो. तसंच कर्जासाठी तारण किंवा गुंतवणुकीसाठी सुद्धा बचतीचा उपयोग होतो. बरेच जण बचत केलेला पैसा पुन्हा गुंतवणुकीमध्ये टाकतात आणि गुंतवणुकीमध्ये कालच्या व्याख्येमध्ये आपण जसं पाहिलं तसं त्याच्यावर वाढ होते आणि पैसे मिळत जातात. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की महागाई प्रचंड वेगाने वाढतीये आणि या महागाईच्या काळामध्ये आपलं जीवनमान आपल्याला कायम ठेवायचं असेल तर आपल्याला बचत केलेला पैसा निश्चितपणे उपयोगी पडतो असं आपल्याला सांगता येईल. कारण आज तुम्ही नोकरी करत आहात तर आज तुम्ही तुमच्या स्टँडर्डप्रमाणे राहत असाल, पण तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला हे स्टँडर्ड तुमचं मेंटेन करता येईल अशी गोष्ट कदाचित नसू शकते. तर अशा वेळी तुमचं स्टँडर्ड समाजामध्ये जे आहे, तुमचा जो जीवनमानाचा स्तर आहे तो कायम ठेवण्यासाठी बचतीचा पैसा तुम्हाला निश्चितपणे मदत करतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की संततीविषयी प्रेम. साहजिकच आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी तरतूद करून ठेवतो आणि मग त्यांच्यासाठी आपण बचत करत असतो आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम आपण त्याच्यातून दाखवत असतो. त्याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की बचत करणे ही एक अतिशय चांगली सवय आहे. पैसा मागे टाकणे आणि बचत करणे ही अतिशय चांगली सवय आहे
हे बचतीचे लाभ प्रत्येक कुटुंबाला आहेत. हे बचतीचं महत्त्व आहे.